उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंतप्रधान मोदींसोबत जवळपास तासभर चर्चा। अधिवेशन सुरू असताना दिल्लीमध्ये येत असतो, कुणाला काय बोलायचं ते बोलू द्या, शिंदेंचं विरोधकांना हे उत्तर। दिल्लीमधील शिंदेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी टीव्ही 9 वरती एकनाथ शिंदेंनी शिवसेना खासदारांना समज दिल्याची सूत्रांची माहिती। आधी काम करा, मग पदाची अपेक्षा ठेवा, मंत्रिपदाच्या आस लावून बसलेल्या खासदारांना शिंदेंचा हा सल्ला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर। केंद्रीय संचालन समितीच्या बैठकीला राहणार उपस्थित। 5 राज्यांमधील तिकीट वाटपासाठी भाजपची आज महत्त्वाची बैठक। शिंदे दिल्लीमध्ये, मुख्यमंत्री आज दिल्लीला जाणार। घोडेबाजार सुरू, राज्यात अजून खूप सारे खेळ होणार, नाना पटोलेंची टीका। भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या अडचणीत वाढ। 120 कोटींच्या महसूल थकबाकी प्रकरणी नरेंद्र मेहतांच्या चौकशीचं पत्र समोर। व्हायरल पत्रामध्ये मेहतांचा भूमाफिया असा उल्लेख। नाना पटोलेंचा हा गंभीर आरोप। नाना पटोले यांचे माझ्यावरील आरोप हे बिनबुडाचे, कोणताही गैरव्यवहार केलेला नाही। व्हायरल पत्रावरती नरेंद्र मेहता यांचं स्पष्टीकरण। तक्रार आल्यास चौकशी करणं माझं काम, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं उत्तर। नरेंद्र मेहतांनी कुठलाही गैरव्यवहार केलेला नाही। तक्रारदारानं अर्जात भूमाफिया असा उल्लेख केला। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर पटोले राजकारणासाठी नरेंद्र मेहता यांचं नाव घेत आहेत, त्यांनी सभागृहात बोलावं, उत्तर देईन बावनकुळेंचे हे आभार। बावनकुळेंच्या पत्रात भूमाफिया असा उल्लेख, तेच खोटं बोलताय। नरेंद्र मेहतांच्या व्हायरल झालेल्या पत्रानंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचीही प्रतिक्रिया समोर। ब्लॅक बॉक्स हा सुरक्षित असताना जळाल्याचं का सांगितलं? अहमदाबाद अपघाताची माहिती अमेरिकन एजन्सीला का दिली नाही? विमान अपघाताच्या चौकशीवरून रोहित पवारांचा हा सवाल। शिखर बँकेचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयानं स्वीकारला। दिवंगत नेते अजित पवारांसह सुनेत्रा पवार, रोहित पवारांना क्लीन चिट। बँक संचालकांच्या कृतीत कोणतीही बेईमानी दिसत नाही, कोर्टाचंही निरीक्षण। राहुरी विधानसभा लढवण्याबाबत पवारांच्या राष्ट्रवादीने अद्याप निर्णय घेतलेला नाही। प्राजक्त तनपुरेंची माहिती। तर राहुरी विधानसभा लढवावी अशी कार्यकर्त्यांची भावना। येत्या 10 दिवसांमध्ये गावोगावी जाऊन जनतेसोबत बोलून या संदर्भात निर्णय घेऊ, तनपुरे यांच्याकडून आता हे स्पष्ट। मी भाजपमध्ये जाणार असल्याच्या केवळ अफवा। शरद पवार आणि जयंत पाटलांसोबत मी राहणार, प्राजक्त तनपुरे यांच्याकडून स्पष्ट। भाजपमध्ये जाणार असं मी बोललोच नाही, प्राजक्त तनपुरे यांची प्रतिक्रिया समोर। पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आज निवड। सुनेत्रा पवारांना अध्यक्षपद, निवडीचे सर्व अधिकार। पुणे जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादीची एखादी सत्ता। सांगली जिल्हा परिषदेच्या सत्तेचा आज होणार फैसला। कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं सांगलीमध्ये सत्तेचा पेच कायम। जिल्हा परिषदेवर महायुती महाविकास आघाडी की सांगली पॅटर्न याची उत्सुकता लागली। भाजप आमदार मंदा म्हात्रेंना हृदयविकाराचा झटका। बेलापूरमधील अपोलो रुग्णालयामध्ये मंदा म्हात्रेंवर उपचार सुरू। मंदा म्हात्रेंची प्रकृती सध्या स्थिर अशी देखील माहिती। आमदार मंदा म्हात्रे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून व्हिडिओ कॉलद्वारे विचारपूस। म्हात्रेंची तब्येतीची विचारपूस करत लवकरच बऱ्या व्हा अशा म्हणत शिंदेंकडून शुभेच्छा। साताऱ्याच्या दहिवडी पंचायत समितीवरती राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा। मंत्री जयकुमार गोरेंना बालेकिल्ल्यात मोठा धक्का। दहिवडी पंचायत समितीच्या सभापतीपदी विक्रम शिंगोडे आणि उपसभापतीपदी प्रियंका जगदाळे यांची निवड। भाजपच्या नगरसेविका जिग्ना शाह यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। फेरीवाल्यांचा लपवलेला माल फेकून देत असल्याचं देखील समोर। बेकायदेशीर फेरीवाल्यांनी कब्जा केलेला, तिकडे गेल्यावरती फेरीवाल्यांनी कपडे लपवून ठेवले, जिग्ना शाह यांचं स्पष्टीकरण। साताऱ्याच्या जावळीमध्ये आता पंचायत समिती सभापती निवडी दरम्यान शिवेंद्रराजे आणि शशिकांत शिंदे यांची छुपी युती। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अंकुशबाबा कदम यांचा हा आरोप। आम्हाला अंधारात ठेवून दोन्ही नेत्यांनी हातमिळवणी केली, अंकुशबाबा कदम यांचा हा आरोप। कौशल्य विकासाच्या जोरावरती लाखो रोजगाराच्या संधी होणार उपलब्ध। मंत्री मंगलप्रभात लोढा यांची विधान परिषदेत माहिती। युवकांना परदेशात रोजगाराची संधी मिळवून देणार, लोढा यांची ही माहिती। गोंदिया जिल्हा परिषदेचा 2025-26 सुधारित अर्थसंकल्प सादर। एकूण 30 कोटी 30 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर। सदस्यांच्या विकास निधीसाठी 2.5 कोटींची तरतूद। जिल्हा परिषद अर्थसभापतींची ही माहिती। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल निवडणूक 26 एप्रिलला। काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं 3 महिन्यांच्या आत निवडणूक घेण्याचे निर्देश दिलेले। प्रत्येक जिल्ह्यामध्ये मतदान केंद्र असणार, तर जिल्हा अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली निवडणूक पार पडेल। राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झालं, त्यामुळे 20 मार्चपर्यंत राज्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज। हवामान विभागाकडून येलो अलर्ट। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उकाड्यानंतर अवकाळीचा तडाखा। बीडमध्ये अंबाजोगाई शहरासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं नुकसान। वादळी वाऱ्यामुळे आंब्याचा मोहर आणि कैऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं।
कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील कालघाटकीत गारपीट पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात झाली की रस्त्यावर अक्षरशः बर्फाचा खच. गारपीट झालेल्या रस्त्यांवरून मार्ग काढताना वाहनधारकांची मात्र कसरत. बेळगाव शहरासह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी पावसासोबत गारांचा वर्षाव. रस्त्यावर गारांचे थर साचले. आंबा आणि इतर फळबागायतदारांच्या चिंतेत भर. पुण्याच्या मांजरी बुद्रुकमध्ये कालव्याचं पाणी ओव्हरफ्लो झालं. त्यामुळे घुले वस्ती, ढेरे बंगला, गोपाळपट्टी भागामध्ये पाणी शिरलं. कालव्यालगतच्या 30 ते 40 घरांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे नागरिकांचे हाल. बीएससी नर्सिंगच्या सीईटी प्रवेश प्रक्रिया परीक्षा नोंदणीस 25 मार्चपर्यंतची मुदतवाढ. बीएससी नर्सिंगची सीईटी परीक्षा 6 आणि 7 मे रोजी होणार आणि डीपीएन पीएचएनची सीईटी प्रवेश परीक्षा 5 मेला होणार. ईपीएफओच्या पेन्शनधारकांना मिळणारी मासिक पेन्शन वाढवण्याची मागणी. 1000 रुपयांची मासिक पेन्शन तातडीने वाढवण्याची संसदीय समितीची शिफारस. सन्मानजनक जीवन जगता यावं यासाठी पेन्शन वाढवणं गरजेचं, समितीचंही निवेदन. अग्निवीर भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू. पुणे, बीड, लातूर, धाराशिव, अहिल्यानगर आणि सोलापूरसाठी परिपत्रक प्रसिद्ध. अग्निवीर भरतीची लेखी परीक्षा अंदाजे 1 जून ते 15 जून दरम्यान होणार. त्यानंतर आता मैदानी वैद्यकीय तपासणी होणार असल्याची देखील माहिती. 15 दिवसांमध्ये आवश्यक कागदपत्र सादर करा. धारावी पुनर्विकास प्राधिकरणाकडून धारावीकरांना आता 15 दिवसांची अंतिम मुदत. आतापर्यंत सुमारे 91,321 झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण, तर 24,162 झोपड्यांचं सर्वेक्षण अपूर्णच. कल्याण पश्चिम या ठिकाणी रिडेव्हलपमेंटच्या वादातून विकासकांच्या 2 गटात हाणामारी. लोखंडी रॉड, नाणक्यांनी जीवघेणा हल्ला. घटनेमध्ये 3 ते 4 जण जखमी झाले. खडकपाडा पोलिसांमध्ये 14 जणांवरती गुन्हे दाखल. परिसरात तणावपूर्ण वातावरण. पुण्याच्या वाघोलीमध्ये आजपासून रंगणार 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्तीचा थरार. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते आज रात्री 7 वाजता उद्घाटन. फॉर्च्युनर आणि गदा मिळवण्यासाठी तब्बल 800 पैलवान. डीआरडीओचा माजी संचालक प्रदीप कुरलकरचा जामीन अर्ज फेटाळला. पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेला गुप्त माहिती पुरवल्याचं प्रकरण. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे हे प्रकरण वर्ग. प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज. फेब्रुवारीमध्ये ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलेलं. प्रकृती अस्वस्थ असल्यानं त्यांना अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आलेलं. नाशिकच्या येवल्यामध्ये कांदा, मक्यासह इतर शेतीमालांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक. येवला प्रांत कार्यालयावरती 24 मार्च रोजी जनआक्रोश मोर्चाचं आयोजन. बच्चू कडू यांच्या उपस्थितीत हा मोर्चा. राज्य परिवहन महामंडळाकडून मद्यपे एसटी कर्मचाऱ्यांवर लगाव लावण्यासाठी अल्कोहोल टेस्ट केली जाणार. चालक आणि वाहक या दोघांचीही ड्युटी सुरू होण्यापूर्वी टेस्ट केली जाणार. अहिल्यानगरमध्ये 6वीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ऍसिड हल्ला. संगमनेरच्या वडगाव पान या गावातली धक्कादायक घटना. जखमी मुलीवरती प्रवरा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू. आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी आज रास्ता रोको आंदोलन. परभणीमध्ये रिक्षा चालकांच्या संघटनांकडून आज बंदची हाक. एलपीजी गॅसचे दर वाढले त्यामुळे बंदची हाक. मागील 8 दिवसांमध्ये एलपीजी 40 रुपयांनी महागला. अंगणगावमधील मायबुली कर्णबधीर निवासी विद्यालयाला गॅस टंचाईची झळ. 1 दिवस पुरेल एवढाच गॅसचा साठा शिल्लक. मंत्री छगन भुजबळ यांचे सिलेंडर पुरवठा सुरळीत करण्याचे तातडीचे निर्देश. जळगावच्या मुक्ताईनगरमधील 2 पेट्रोल पंपांवरील पेट्रोल संपलं त्यामुळे पंप बंद करण्याची वेळ ओढावली. कुर्हा काकुडामधील 2 पेट्रोल पंप बंद झाल्याचे पोस्टर. प्रवाशांची गैरसोय. पिंपरी चिंचवडमध्ये गॅस टंचाईमुळे सरकारी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फटका. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयाजवळ असलेल्या उपाहारगृहामध्ये गॅस टंचाईमुळे मोजकेच पदार्थ उपलब्ध. कर्मचाऱ्यांचे जेवणाचे मात्र हाल. कराड तालुक्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचं वितरण आणि पुरवठा सुरळीत सुरू. ग्राहकांकडून पेंडिंग केवायसीची पूर्तता. तर केवायसी नाही त्यामुळे बुकिंगसाठी ग्राहकांना अडचण येत असल्यानं ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात हाल. धुळे जिल्हा पुरवठा खात्याच्या वतीने विविध ठिकाणी आता कारवाई करण्यात आली. हॉटेल, खानावळ आणि चहा दुकान या ठिकाणी पुरवठा खात्याची कारवाई. 2 दिवसांच्या कारवाईमध्ये 31 घरगुती वापराचे सिलेंडर जप्त. रायगड या ठिकाणच्या हातनुले आणि टूथ माउंटर रिसॉर्टवरती प्रशासनाची कारवाई. खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पुरवठा विभाग आणि तहसील प्रशासनाचा संयुक्त छापा. कारवाईमध्ये 7 गॅसचे सिलेंडर देखील जप्त करण्यात आले. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी कॅन्टीनला गॅस तुटवड्याचा फटका. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अवघ्या 5 रुपयांमध्ये शेतकऱ्यांच्या जेवणाची सोय. अहिल्यानगरच्या छोट्या व्यावसायिकांना आता अमेरिका इराण युद्धाचा फटका. हॉटेल व्यवसाय आणि नाश्ता सेंटर चालक सध्या मोठ्या अडचणीत. व्यावसायिक गॅसवरती निर्बंध त्यामुळे अनेक ठिकाणी गॅसचा तुटवडा निर्माण.
नाशिकमध्ये व्यावसायिक गॅसचा गुढीपाडव्याच्या साखरगाठींवर परिणाम झाला. व्यावसायिकांकडून साखरगाठींचा पाक डिझेलच्या भट्टीवरती तयार केला जातो. साखरगाठींसाठी आता 30% वाढ. नागपूरमधल्या प्रसिद्ध श्रद्धा फरसाणमध्ये गॅसअभावी चहा आणि मिठाई बनवण्याचं काम बंद. चहा आणि मिठाई प्रोसेसिंगला गॅस जास्त लागतो त्यामुळे बंद. अजूनही एलपीजीचा पुरवठा सुरळीत झालेला नाही त्यामुळे नाराजी. धाराशिवमध्ये सिलेंडरसाठी पहाटेपासून गॅस एजन्सीबाहेर लोकांची धडपड, तर महिलांसह लहान मुलं, शाळेतील मुलंही 5:30 वाजतापासून गॅससाठी रांगेत. मात्र बुकिंगसाठी समस्या कायम, त्यामुळे ग्राहकांच्या अडचणी वाढल्या. सातारा शहरासह जिल्ह्यातील जवळपास सर्वच एजन्सीसमोर गॅससाठी नागरिकांच्या रांगा. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या सूचनेनुसार होमगार्डच्या बंदोबस्तात गॅस सिलेंडरचं वितरण. गॅस एजन्सीच्या बाहेरची होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न. गॅस सिलेंडर मिळत नाही त्यामुळे पुण्यातील जेएम रोडवरील हॅपी रेस्टॉरंटमध्ये चूल पेटली, तर चुलीवरती जेवण बनवत असल्यानं जेवण बनवण्यास उशीर होत असल्याची माहिती. हॉटेल व्यावसायिकांना फटका. आखाती देशामधील युद्धजन्य परिस्थितीचा सर्वसामान्यांवर थेट परिणाम. कंटेनर वाहतूक, साठवण आणि आयात खर्चामुळे सोयाबीन, पामतेल आणि सूर्यफूल तेलाच्या किमतीत 10 ते 16% वाढ. लातूर शहरात घरगुती गॅसचा हॉटेलमध्ये वापर करणाऱ्यांवरती प्रशासनाची कारवाई. 9 अवैध गॅस सिलेंडर जप्त, तर गॅस पुरवठ्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी 10 पथकांची प्रशासनाकडून नियुक्ती. पालघरच्या भरारी पथकातील वैद्यकीय अधिकाऱ्याला लाच मागताना अटक. डहाणू तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत भाडेतत्वावरती कार्यरत गाड्यांचे बिल काढून देण्यासाठी मागितली लाच. संबंधित प्रकरणामध्ये 1,05,000 रुपयांची लाच घेताना अटक. कल्याणमधल्या आधारवाडी कारागृहासमोर फटाक्यांची आतषबाजी करणं काही तरुणांना महागात पडलं. खडकपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होताच फटाके फोडणाऱ्या आरोपींना आता पोलिसांकडून अटक. 3 आरोपींची जेल परिसरामध्ये धिंड. अहिल्यानगरमध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी घेणाऱ्या 15 कर्मचाऱ्यांचं जिल्हा परिषदेकडून निलंबन. बहुतांश कर्मचारी शिक्षण आणि आरोग्य विभागामध्ये नोकरी करत होते. बीडच्या परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडेंवर निलंबनाची कारवाई. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर निलंबन. पुढील आदेशापर्यंत निलंबित.